डीसीएम सर, माझा एक छोटा प्रश्न आहे. आज आमच्या विजनमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे आले होते आणि त्यांनी काही प्रश्नांना उत्तर देत असताना असं म्हटले की वेगळ्या विदर्भात काय बावनकुळे सर आले होते आमच्याकडे आणि त्यांनी काही प्रश्नांची उत्तर देत असताना एक प्रश्न असा होता वेगळ्या विदर्भासंदर्भातला, जी भाजपची भूमिका होती याआधी. तर त्यांनी असं सांगितलं की आमचा आजही ती भूमिका आहे ऍक्टिव्ह, आमचा आजही त्याचा विचार सुरू आहे आणि पक्षाची तशी भूमिका आहे. पण या उलट शिवसेनेचं कायम विदर्भावर प्रेम राहिलंय, अखंड महाराष्ट्रावर प्रेम राहिलंय. तर आता शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तुमचं याच्याकडे कसं पाहता तुम्ही? माझं म्हणणं एकच आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आज विदर्भामध्ये तुम्ही पूर्वीची परिस्थिती बघा आणि आताची परिस्थिती बघा. आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग गेम चेंजर झालाय. आज इथला शेतकरी 3 दिवसांनी मुंबईत पोचायचा, आज सकाळी निघालेला शेतमाल संध्याकाळी पोचतोय. 7-8 तासात इथला माणूस तिकडे पोचतोय. इकडे गडचिरोलीपर्यंत, विदर्भातच आहे ना गडचिरोली, आज बघा ना किती विकास होतोय. आणि माझं म्हणणं एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे सर्व भागाचा समतोल राखला गेला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.